पुसेगावच्या मैदानामध्ये घरणिकीच्या राजानं प्रथम क्रमांक मिळवला होता। याच्या सत्कारासाठी आणि भेटीसाठी सुहास भैया बाबर आलेले आहेत। या राजाचा अतोचित सन्मान करण्यासाठी ते आपल्या सोबत आहेत। काय सांगाल भाई, आपल्या मतदारसंघातला हा बैल आहे, संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खूप मोठं वैशिष्ट्य आहे। कारण महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान असलेलं पुसेगावचं मैदान जे आता या ठिकाणी पार पडलं, सेवागिरी महाराज ट्रस्ट वतीनं जे मैदान या ठिकाणी पार पडलं, आता मला याचं डिटेल माहिती नाही, पण 76 वर्षानंतर महाराष्ट्राला हिंदकेसरी होण्याचा मान ह्या बैलांना त्या ठिकाणी मिळवून दिलाय। आणि आम्हाला विशेष आनंद आहे की तो बैल आपल्या घरणिकी गावचा आहे। घरणिकीच्या राजानं जे यश मिळवलं ते खूप मोठं आहे, म्हणजे याचा वर्ग खूप मोठा आहे बैलाला मानणार। आम्ही आता परवा आमचं प्रदर्शन त्या ठिकाणी पार पडलं होतं, त्या प्रदर्शनामध्ये इतकी प्रचंड किल्लार जातीची जनावर आली होती, एवढी लोक त्या जनावरांचा सांभाळ चांगल्या पद्धतीने करतात। हे यश खूप मोठं आहे। हा मान आपल्या घरणिकी गावामुळे सगळ्या मतदारसंघाला मिळाल्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि त्यांना अभिनंदन करतो। बैल समाजी त्यांची परिस्थिती नसताना सुद्धा इतक्या चांगल्या दर्जाचा त्यांनी राजा नावाचा बैल घडवलाय। एक सांगतो तुम्हाला, माणूस असू द्या किंवा जनावर असू द्या, एकदा प्रेम बसलं, एकदा जीव लागला की मग माणूस कसली परिस्थिती बघत नाही। त्यांचं खरं कौतुक आहे, परिस्थिती नसताना आज त्यांनी तो बैल सांभाळलाय आणि एवढ्या मोठ्या पद्धतीने त्याला त्याचं यश मिळाले। हे खऱ्या अर्थानं त्या कुटुंब त्याला सांभाळते त्या कुटुंबाचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे। हे सांभाळत असताना त्यांनी घरादाराचा विचार न करता एक चांगल्या पद्धतीनं सांभाळा, याबद्दल जे त्यांच्याकडे जी धनदौलत संपत्ती होती ते पूर्णपणे याच्यासाठी खर्ची लावलेली आहे। 100% म्हणजे हा बैल हा असा विषय आहे, म्हणजे कुठलंही जनावर, पण त्यातल्यात हा बैलगाडा शर्यत या विषयाचा वर्गच एक वेगळा आहे। त्यांचं प्रचंड प्रेम त्या जनावरवरती असतं आणि त्यांनी तसंच केलं। म्हणजे परिस्थिती नसताना आपलं जेवढं आहे ते सगळं देऊन त्यांनी त्या बैलाचं सर्वस्व त्यांनी त्या ठिकाणी अर्पण केले। निश्चितपणे त्यांना कुठं ना कुठं न्याय मिळेल, त्यांना लागेल ती मदत करायची भूमिका सुद्धा आमची राहील, त्यात कुठे अडचण येणार नाही। तरी सुहास भाई यांनी त्यांना जी मदत लागणार आहे लागेल ती मदत करण्याचं आश्वासनही दिलेलं आहे। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।